Hi friends, good morning all of you. You are welcome in this our speaking channel. Today we are going to learn day 4th will have to, the use of will have to. चला तर मित्रांनो, आज आपण इंग्लिश स्पीकिंगच्या डे 4th मध्ये बघूयात. आपल्या मराठीच्या वाक्या शेवटी ज्यावेळेस च असेल येत असेल त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचं विल हॅव टू. आपण डे फर्स्ट, डे सेकंड, डे थर्ड याच्यामध्ये बघितलं मराठीच्या वाक्या शेवटी च आहे, च होतं, नार आहे हे येत असेल तर काय वापरायचं. आज आपल्याला बघायचं आहे मराठीच्या वाक्या शेवटी च असेल येत असेल तर इंग्लिशमध्ये वापरायचं विल हॅव टू. या ठिकाणी एक उदाहरण आहे, मला पाणी प्यायचं असेल. मग मलासाठी आपण शब्द घेतला आय. आपल्याला च असेल साठी घ्यायचं विल हॅव टू. आणि पाणी पिण्यासाठी शब्द आहे ड्रिंक. पाण्याला आपण म्हणतो वॉटर. मग वाक्य काय झालं, आय विल हॅव टू ड्रिंक वॉटर. बघा, तसं तर इंग्लिशच्या ग्रामरच्या नियमाप्रमाणे वाक्यामध्ये सब्जेक्ट आय आणि वी असेल तर शाल वापरले जाते आणि ऑदरत्र विल वापरले जाते. पण आपण बऱ्याच ठिकाणी आय या सब्जेक्टच्या नंतर विल ही शब्द वापरू शकतो. आता मग वाक्य काय झालं, मला पाणी प्यायचं असेल आय विल हॅव टू ड्रिंक वॉटर. पुढचं वाक्य आहे मला बसायचं असेल. मलासाठी शब्द घेतला आय विल हॅव टू. बसण्यासाठी शब्द आहे सीट. वाक्य झालं आय विल हॅव टू सीट. मला बसायचं असेल. पुढचं आहे मला अभ्यास करायचा असेल. मलासाठी शब्द घेतला आय विल हॅव टू. अभ्यास करण्यासाठी शब्द आहे स्टडी. मग वाक्य काय झालं, आय विल हॅव टू स्टडी म्हणजे मला अभ्यास करायचा असेल. पुढचं वाक्य आहे मला पेन विकत घ्यायचा असेल. आय विल हॅव टू बाय अ पेन. काय झालं वाक्य, आय विल हॅव टू बाय अ पेन म्हणजे मला पेन विकत घ्यायचा असेल. पुढचं वाक्य आहे मला चहा बनवायचा असेल. आय विल हॅव टू मेक टी. आय विल हॅव टू मेक टी मीन्स मला चहा बनवायचा असेल. पुढचं आहे मला कार चालवायची असेल. कसं म्हणा वाक्य, आय विल हॅव टू. चालविण्यासाठी शब्द आहे ड्राईव्ह अ कार. वाक्य झालं वाक्य आय विल हॅव टू ड्राईव्ह अ कार म्हणजे मला कार चालवायची असेल. पुढचं आहे मला आराम करायचा असेल. मलासाठी शब्द घेतला आय विल हॅव टू. आराम करण्यासाठी शब्द आहे रेस्ट. वाक्य काय झालं, आय विल हॅव टू रेस्ट म्हणजे मला आराम करायचा असेल. पुढचं आहे मला आंबा खायचा असेल. आय विल हॅव टू ईट अ मँगो. कसं वाक्य, आय विल हॅव टू ईट अ मँगो म्हणजे मला आंबा खायचा असेल. पुढचं आहे मला तुला सांगायचं असेल. आय विल हॅव टू टेल यू म्हणजे काय झालं वाक्य, मला तुला सांगायचं असेल आय विल हॅव टू टेल यू. मला कॉम्प्युटर दुरुस्त करायचं असेल. आय विल हॅव टू रिपेअर अ कॉम्प्युटर म्हणजे काय, मला कॉम्प्युटर दुरुस्त करायचा असेल आय विल हॅव टू रिपेअर अ कॉम्प्युटर. पुढचा आहे मला दरवाजा उघडायचा असेल. आय विल हॅव टू. मग उघडण्यासाठी शब्द आहे ओपन अ डुअर. वाक्य झालं आय विल हॅव टू ओपन अ डुअर म्हणजे मला दरवाजा उघडायचा असेल. पुढचा आहे मला दरवाजा बंद करायचा असेल. आय विल हॅव टू क्लोज अ डुअर
म्हणजे मला दरवाजा बंद करायचा असेल. आय विल हॅव टू क्लोज अ डोअर. मला वाक्य लिहायचं असेल. आय विल हॅव टू लिहिण्यासाठी शब्द आहे राईट अ सेंटेन्स. कसं वाक्य आय विल हॅव टू राईट अ सेंटेन्स मीन्स मला वाक्य लिहायचं असेल. पुढचं आहे मला पेपर वाचायचा असेल. आय विल हॅव टू रीड अ पेपर. मला पेपर वाचायचा असेल. आय विल हॅव टू रीड अ पेपर. मला आराम करायचा असेल. मग कसं वाक्य आय विल हॅव टू रेस्ट म्हणजे मला आराम करायचा असेल. ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी च आहे, च असेल असे शब्द येत असतील त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये काय वापरायचं विल हॅव टू. मग चला आता आपण याची आणखी एकदा रिव्हिजन करूयात की डे 4 मध्ये च असेल येत असेल, चा असेल, ची असेल तर इंग्लिशमध्ये काय घ्यायचं विल हॅव टू. मला पाणी प्यायचं असेल. आय विल हॅव टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं असेल. आय विल हॅव टू सीट. मला अभ्यास करायचा असेल. आय विल हॅव टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा असेल. आय विल हॅव टू बाय अ पेन. मला चहा बनवायचा असेल. आय विल हॅव टू मेक टी. मला कार चालवायची असेल. आय विल हॅव टू ड्राईव्ह अ कार. मला आराम करायचा असेल. आय विल हॅव टू रेस्ट. मला आंबा खायचा असेल. आय विल हॅव टू ईट अ मँगो. मला तुला सांगायचं असेल. आय विल हॅव टू टेल यू. मला कॉम्प्युटर दुरुस्त करायचं असेल. आय विल हॅव टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मला दरवाजा उघडायचा असेल. आय विल हॅव टू ओपन अ डोअर. मला दरवाजा बंद करायचा असेल. आय विल हॅव टू क्लोज अ डोअर. मला वाक्य लिहायचं असेल. आय विल हॅव टू राईट अ सेंटेन्स. मला पेपर वाचायचा असेल. आय विल हॅव टू रीड अ पेपर. मला आराम करायचा असेल. आय विल हॅव टू रेस्ट. मग आपण काय करूयात, आपण आज तर बघितलं परंतु आपल्याला रोजच याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. प्रॅक्टिससाठी आपण डे 1 पासून कोणते कोणते प्रकारचे उदाहरणं घेतले ते आपण बघूयात. आपण पहिल्या दिवशी बघितलं की मराठीच्या वाक्याशेवटी च आहे, चा आहे, ची आहे येत असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचं हॅव टू किंवा हॅज टू. मला पाणी प्यायचं आहे. आय हॅव टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं आहे. आय हॅव टू सीट. मला जायचं आहे. आय हॅव टू गो. मला यायचं आहे. आय हॅव टू कम. मला चहा प्यायचा आहे. आय हॅव टू ड्रिंक टी. मला अभ्यास करायचा आहे. आय हॅव टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा आहे. आय हॅव टू बाय अ पेन. मला आराम करायचा आहे. आय हॅव टू रेस्ट. मला कार चालवायची आहे. आय हॅव टू ड्राईव्ह अ कार. मला पुस्तक वाचायचं आहे. आय हॅव टू रीड अ बुक. मला वाक्य लिहायचं आहे. आय हॅव टू राईट अ सेंटेन्स. हे आपण बघितलं डे 1 मध्ये. आता डे 2 मध्ये बघितलं आपण मराठीच्या वाक्याशेवटी नार आहे येत असेल तर इंग्लिशमध्ये ॲम, इज, आर प्लस गोइंग टू म्हणजे या तिन्हीपैकी एक आणि त्यानंतर गोइंग टू. मी बसणार आहे. आय एम गोइंग टू सीट. मी चहा पिणार आहे. आय एम गोइंग टू ड्रिंक टी. मी अभ्यास करणार आहे. आय एम गोइंग टू स्टडी. मी पेन विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू बाय अ पेन. मी चहा बनवणार आहे. आय एम गोइंग टू मेक टी. मी कार चालवणार आहे. आय एम गोइंग टू ड्राईव्ह अ कार. मी आराम करणार आहे. आय एम गोइंग टू रेस्ट. मी आंबा खाणार आहे. आय एम गोइंग टू ईट अ मँगो. मी तुला सांगणार आहे. आय एम गोइंग टू टेल यू. मी टी व्ही सुरू करणार आहे. आय एम गोइंग टू स्विच ऑन अ टी व्ही. मी कॉम्प्युटर दुरुस्त करणार आहे. आय एम गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मी चहा बनवणार आहे. आय एम गोइंग टू मेक टी. मी दरवाजा उघडणार आहे. आय एम गोइंग टू ओपन अ डोअर. मी दरवाजा बंद करणार आहे. आय एम गोइंग टू क्लोज अ डोअर. मी स्वयंपाक करणार आहे. आय एम गोइंग टू कुक. मी हात धुणार आहे. आय एम गोइंग टू वॉश हँड. मी दात घासणार आहे. आय एम गोइंग टू ब्रश टीथ. हे आपण बघितलं डे 2 मध्ये. आता डे 3 मध्ये बघितलं ज्यावेळेस मराठीच्या वाक्याशेवटी च होतं, चे होते, चा होता असे शब्द येत असेल तर इंग्लिशमध्ये आपल्याला काय वापरायचं हॅड टू. मला पाणी प्यायचं होतं. आय हॅड टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं होतं. आय हॅड टू सीट. मला अभ्यास करायचा होता. आय हॅड टू स्टडी.
मला पेन विकत घ्यायचा होता, आय हॅड टू बाय अ पेन. मला चहा बनवायचा होता, आय हॅड टू मेक टी. मला कार चालवायची होती, आय हॅड टू ड्राईव्ह अ कार. मला आराम करायचा होता, आय हॅड टू रेस्ट. मला आंबा खायचा होता, आय हॅड टू ईट अ मँगो. मला तुला सांगायचं होतं, आय हॅड टू टेल यू. मला कॉम्प्युटर दुरुस्त करायचं होतं, आय हॅड टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मला दरवाजा उघडायचा होता, आय हॅड टू ओपन अ डोअर. मला दरवाजा बंद करायचा होता, आय हॅड टू क्लोज अ डोअर. मला वाक्य लिहायचं होतं, आय हॅड टू राईट अ सेंटेन्स. मला पेपर वाचायचा होता, आय हॅड टू रीड अ पेपर. मला आराम करायचा होता, आय हॅड टू रेस्ट. इन दिस वे वी मे ऑल्सो लर्न इंग्लिश. बघा, तुम्हाला एक प्रश्न पाडा असेल की या ठिकाणी रोजच हे एकच वर्ब घेतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण सायकल शिकायला सुरुवात केली तर सायकल शिकताना आपण एकच सायकल शिकलो किंवा एकच मोटरसायकल शिकलो, परंतु आता आपल्याला जगातील कोणतीही सायकल अथवा मोटरसायकल चालवता येते. फक्त महत्त्वाचं काय असतं की आपल्याला एक कोणतंही क्रियापद अथवा कोणतेही एक घटक घेऊन त्याच्यावरती जर प्रॅक्टिस जर केली तर आपण बाकीचं परफेक्ट कोणतंही करू शकतो. मग इंग्लिशमध्ये कोणतंही सायन्स नाही, इंग्लिश शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते प्रॅक्टिस. आणि आपण बघतो की आपल्याला फक्त इंग्लिश कधी बोलता येऊ शकते, ज्यावेळेस आपण मराठीत ज्या पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीचे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये येणं आवश्यक आहे. हे जर आले तर तुम्ही 100% इंग्लिश बोलू शकतात. तर मला तुम्ही नेहमी कळवत चला की आपल्याला नेमकं कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनायचे. मी तर तसं बनवतच राहणार आहे. मी काही विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की टेन्सवरती व्हिडिओ बनवा, तर मी आता एक टेन्सवरती ही व्हिडिओ बनवणार आहे. तसंच मी आपल्याला 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी यांचा जो ही बायोलॉजी सब्जेक्ट आहे याच्यावरतीही व्हिडिओ तयार करणार आहे, ज्याच्यामुळे काय होईल की विद्यार्थ्यांना सायन्स शिकण्यासाठी इंग्लिश जर आली तर सायन्स अतिशय सोपं जातं. मग ह्यासाठी आपल्याला हे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरतील जर कंटेंट जर व्यवस्थित वाटत असतील तर निश्चितच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करताल आणि आपल्या मित्रांपर्यंत आपला चॅनल पोहोचण्याचा प्रयत्न करताल, ही मी तुमच्याकडून अपेक्षा धरतो. आणि या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्ण विराम देऊयात. धन्यवाद.